हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण आपला PVचा सेकंड पेपरचा वन शॉट घेणार आहोत. ओके, जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ठीक आहे ते आपण बघूया. सो बघा, सर्वात फर्स्ट आहे आपला फर्स्ट चॅप्टर परीक्षा विज्ञान नियम. सो याच्यामध्ये काय आहे, आपले सगळे जे परीक्षा आहेत ओके, सो त्याचं एक जनरल तिथे इंट्रोडक्शन दिलेलं आहे. प्रमेय पदार्थाचे परीक्षण करण्यासाठी व ज्ञान घेण्यासाठी परीक्षा पदार्थाची आवश्यकता ही असते. ठीक आहे. पदार्थ त्याचे दोन टाईप्स, भाव पदार्थ, अभाव पदार्थ. ठीक आहे. पदार्थाची परीक्षा 4 परीक्षेद्वारे होते. अप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान आणि उपमान. ठीक आहे. परीक्षाची व्याख्या ते लिहिणार. मग नंतर ज्ञानाचे प्रकार. आता हे इम्पॉर्टंट आहे ओके SAQसाठी. सो काय, ज्ञानाचे प्रकार किती आहे? 2, स्मृती आणि अनुभव. ठीक आहे. अनुभव म्हणजे यथार्थ. अनुभवचे 2 टाईप्स, यथार्थ आणि अयथार्थ. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर स्मृती. तर स्मृती म्हणजे काय, अतीतस्य स्मरण स्मृती, त्याचा श्लोक. ठीक आहे, ते लिहायचं, त्याचा हे काय अर्थ. आता हे आहे SAQ. स्मृतीची 8 कारणे कोणकोणते आहे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे स्मृतीची 8 कारणे. निमित्त ग्रहणात. ठीक आहे, म्हणजे कारण पाहिल्यावर त्याच्याशी संबंधित कार्याचे ज्ञान होते. म्हणजे पाणीपुरी खाल्ल्यावर छातीत जळजळणे, म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी कारण असलं पाहिजे, ते निमित्त ग्रहणात झालं. त्यानंतर स्वरूप ग्रहणात, म्हणजे बघितल्यावर आपल्याला ते समजतं, आठवणे. स्मृती म्हणजे काय, बेसिकली रिकॉल करणे. ठीक आहे. जसं की रूपग्रहणात. आता काय, रूपग्रहणात म्हणजे रंग आकार बघितल्यावर त्याच्या पदार्थाचा रंग त्याचा स्मृती होणे. जसं हृदयाचा आकार जर आपण अधोमुख कमळाप्रमाणे म्हणतो, बरोबर का, कारण जो हार्ट असतं तर ते त्याचा एक्झॅक्टली जो आकार आहे तो अधोमुखच्या कमळाप्रमाणे. म्हणून सपोज आपण एक रिकॉल करू शकतो की अरे हां, बरोबर म्हटलेलं आहे की हृदयाचा आकार आणि अधोमुख कमळ हे दोघं सेम आकाराचे, म्हणजे त्या दोघांची म्हणजे आपल्याला एक रिकॉलिंग होते त्याची बेसिकली. त्यानंतर सादृश्यात. सादृश्यातमध्ये काय, 2 वस्तूमधील साधर्म्यामुळे, बरोबर. सादृश्य म्हणजे सारखे दृश्य. सिंपल, म्हणजे आपल्या मित्रासारखी दुसरी व्यक्ती दिसली तर आपल्याला आपल्या मित्राची आठवण येते. सिंपल. त्यानंतर सविपर्यात, म्हणजे वस्तू पाहिल्यावर त्याचा विरोधी गोष्टीची स्मरण होते. सविपर्य म्हणजे सारखं पण विपर्य म्हणजे अपोजिट गोष्टी. तर ते कसं, म्हणजे त्याचे अपोजिट गोष्टीचं होते. देन सत्व अनुबंधात, म्हणजे कसं की योगी लोकांना भूतकाळातील घटनांचे आठवण येते. जे योगी महाराज असतात त्यांना पास्टमध्ये काय झालं ते देखील त्यांना स्मरण होतं. देन अभ्यासात, म्हणजे एकच गोष्ट लवकर आपण पाठ केली, सपोज श्लोक पाठ केला ते आठवणे, ते सुद्धा एक स्मृतीचे हे आहे 8 कारणे. ते ज्ञानयोगात, म्हणजे तत्त्वज्ञानाच्या प्राप्तीमुळे सुद्धा स्मरण होते. म्हणजे बघा, जेव्हा अर्जुनाला तत्त्वज्ञान प्राप्त झाले, कारण त्याच्या मागच्या जन्मामुळे, बरोबर, मागच्या जन्म म्हणजे त्याला स्मरण झाले त्यामुळे. त्यांनी पुन्हा श्रुतात, म्हणजे पुन्हा ऐकून आपल्याला लक्षात येते. ठीक आहे. जसं की सपोज एखाद्या गोष्टी आहे, सो त्याचा सपोज कोणीतरी गोष्ट म्हणत आहे, ठीक आहे, अर्धी गोष्ट म्हटली पण त्याचं जर पुढची गोष्ट आहे ती आपल्याला ऑटोमॅटिक आठवून जाते. का, कारण आपण ती कधीतरी मागे ऐकली होती, म्हणजे ते पुनःश्रुतात असं झालं. त्यानंतर आता अनुभव. आता हे अनुभवाचे 2 टाईप्स. ठीक आहे, कोणते, यथार्थ आणि अयथार्थ. ठीक आहे. आता अनुभवचे आपण तिथं विचारू शकतात. आता यथार्थ अनुभव, प्रमा, याला प्रमा देखील म्हणतात. म्हणजे कसं की डायरेक्ट ज्ञान होतं आपल्याला त्याच्यामध्ये. जसं वस्तू जशी आहे तसं आपल्याला दिसते. जसं की प्रकाशात चांदी पाहिल्यावर चांदी आहे असे समजते. सिंपल, जी गोष्ट जशी आहे तशी दिसते. आता प्रमाण आणि प्रमित्य. आता प्रत्यक्ष प्रमाणामध्ये प्रमा काय असतं, प्रत्यक्ष असतं, म्हणजे की यथार्थ अनुभव असतो. अनुमानामध्ये काय असतं, अनुमिती असते. उपमानामध्ये काय असतं, उपमिती असते. आणि आप्तोपदेशमध्ये किंवा शब्दामध्ये शब्द असतं. आता अयथार्थ म्हणजे अनुभव. आता अयथार्थ अनुभव म्हणजे अप्रमा, म्हणजे काय की जी वस्तू जशी आहे त्याच्याऐवजी आपल्याला दुसरी गोष्ट भासते. जसं की अंधारामध्ये दोरी पाहिल्यावर साप समजतो आपल्याला, पण ते साप असतो का, नाही, त्याला अयथार्थ म्हणायचं. आता हे काय आहे, त्याचे हे बघा, संशय म्हणजे काय, तर एकाच वस्तूच्या ठिकाणी समान किंवा परस्पर विरुद्ध धर्माचा जो विशिष्ट संबंध राहतो त्या ध्यानाला संशय असे म्हणतात. म्हणजे आपण एक डाऊट घेणे आपण म्हणतो त्याला बेसिकली. देन विपर्य म्हणजे उलट आपल्याला त्याचं समजते. कसं की
मिथ्या ज्ञानाला विपर्यय ज्ञान असे म्हणतात, कारण एका वस्तूत दुसरी वस्तू असल्याची प्रचिती होते, म्हणजे मिथ्या ज्ञान म्हणजे चुकीचे ज्ञान होते आपल्याला. ठीक आहे, जी वस्तू आहे तिच्याऐवजी आपल्याला दुसरीच वस्तू समजते तिथे. देन तर्क म्हणजे लॉजिक, जसं की वादविवाद प्रसंगी जेव्हा आपण वादविवाद करतो तेव्हा आपण एक लॉजिक लावतो, आपलं एक वेगळं लॉजिक असतं बेसिकली ते असतं. त्यानंतर प्रमाणातील अनुबंध चतुष्टय हे आपल्याला माहिती आहे, प्रमेय, प्रमाता, प्रमा. ठीक आहे, झालं. ते आता शक्तिग्रह, आता हे सुद्धा येऊ शकतो क्वेश्चन. पदांमधून नेमका अर्थ कळणे म्हणजे पदाची शक्ती समजणे. शक्तीचे 8 कारणे आहेत. ठीक आहे, किती आहे शक्तीचे 8 कारणे? कोणते? व्याकरण, उपमान, कोश, आप्तवाक्य, वाक्य, व्यवहार, वाक्यशेष, विवृत्ती आणि सिद्ध पद सान्निध्य. झालं. तर पहिले व्याकरण. व्याकरण म्हणजे काय? तर भाषेतील बहुतांशी पदे ही कोणत्या तरी एका धातूपासून तयार झाली. बेसिकली जे ग्रामर आहे तेच व्याकरण तिथं सांगितलेलं आहे. जसं की उदाहरणार्थ धातूचा हरणे करणे अर्थावरून आहार, प्रहार, निहरण या शब्दाचा अर्थ समजू शकतो. धातूच्या हरणे करणे, आता हा जो हरणे किंवा करणे याच्यावरून काय आहार किंवा प्रहार हे शब्दाचा आपल्याला अर्थ हा समजतो. देन उपमान. उपमान म्हणजे काय? तर कोणत्याही वस्तूची एका उपमा देणे, तुलना करणे, कंपॅरिझन. हृदय, अधोमुख, कमळाप्रमाणे आहे. कोश म्हणजे काय? तर समानार्थी शब्दांचा संग्रह, जसं डिक्शनरी टाईप्स. ठीक आहे, जसं रसाचं वेगवेगळे त्याचा अर्थ होऊ शकतो रस या शब्दाचा. देन आप्तवाक्य म्हणजे आप्तेने सांगितलेलं वाक्य, जसं गाय म्हटल्यावर गाय एक विशिष्ट प्राणी आपल्याला समजतो. व्यवहार म्हणजे शब्दच ज्ञान वाढवण्यासाठी त्याचं व्यवहारात उपयुक्त असते, जसं कम्प्युटर, मॉनिटर, कीबोर्ड हे शब्द व्यवहाराने समजतात. बरोबर. वाक्यशेष म्हणजे वाक्यातील इतर पदांचा अर्थावरून माहीत नसलेला पदार्थ समजणे, जसं की हात, पाय, डोळे, पृष्ठ असे म्हटल्यावर पुरुषबंधा संकेश्र. जसं की वाक्य आहे त्याच्यामधले काही आपल्याला शब्द सांगितले असल्यावर आपल्याला ते पूर्ण इमॅजिन होतं, पूर्ण गोष्टच इमॅजिन होते. जसं की हात, पाय, डोळे म्हटल्यावर आपल्याला पूर्ण एक बॉडी इमॅजिन होते, तेच वाक्यशेष असतं. विवरण, विवृत्ती म्हणजे ग्रंथामध्ये पदाच्या अर्थाचे स्पष्टीकरण सांगितलेले असते, त्यावरून त्याचा अर्थ समजणे. ठीक आहे, जसं आयुर्वेदामधून आयुर्वेदाचे वेद, आयुष्याचे वेद. त्यानंतर सिद्ध पद सान्निध्य म्हणजे 2 पदे एकत्र असताना वाक्यातील न समजलेल्या पदार्थाचा अर्थ समजतो. जसं की वाटीमध्ये लेह घेऊ नये असं जर आपण म्हटलं तर मग आपल्याला काय समजतं की वाटीच्या सान्निध्याने लेह म्हणजे वाटीमध्ये असणारा असे, म्हणजे वाटीत हा लेह आहे हे आपल्याला समजते. ठीक आहे. आता नंतर वाक्यार्थ, ज्ञान, हेतू. ठीक आहे, 3 हेतू आहेत. कोणते? आकांक्षा, योग्यता, सन्निधी. आता आकांक्षा म्हणजे काय? तर बघा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एका शब्दाचा अर्थ दुसऱ्या शब्दाच्या उपेक्षेने कळतो, या परस्पर संबंधाला आकांक्षा म्हणतात. जसं की वात, पित्त, कफ असं समजत नाही, पण वात, पित्त, कफ हे दोष आहे तर यांचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजे की नाही पूर्ण वाक्य आपल्याला तिथे म्हणावं लागतं. सपोज आपण नुसतं म्हटलं वात, पित्त, कफ तर आपल्याला काय समजणार? काहीच नाही. पण जर आपण असं म्हटलं की वात, पित्त, कफ हे 3 दोष आहे, काय म्हटले? 3 दोष, मग आता आपल्याला पूर्ण समजेल की काय म्हणायचं आहे समोरच्याला. म्हणजे पूर्ण वाक्य म्हणणे म्हणजेच आकांक्षा असं समजू शकतो. देन योग्यता. योग्यतामध्ये काय? अर्थस्य अबाध योग्यता म्हणजे वाक्याच्या अर्थाला बाधा नसणे. ठीक आहे, जसं की उदाहरणार्थ अग्निपरिषेक करावा, इथे परिषेक करणे असल्यास त्यायोगे पाणी, दूध इत्यादी द्रव्याचा उल्लेख आवश्यक होय. म्हणजे अग्नीचा परिक्षेप करावा, तर आता परीक्षा करायसाठी काय काय लागतं? पाणी किंवा दूध इथे द्रव्य आपल्याला पाहिजे असतात, तर त्याच्यामुळे तिथे योग्यता असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सन्निधी. सन्निधी म्हणजे काय? की वाक्यातील पदे अविलंबाने उच्चारणे. जसं की सपोज आपण म्हटलं की याला मार, सपोज मी असं म्हटलं की याला मार, एवढं वाक्य म्हटलं, मग पॉज घेतला, मग नंतर म्हटलं नको याला मार पण नको असं म्हटलं सपोज हे वाक्य, म्हणजे मला काय म्हणायचं होतं? याला मार पण नको राहू दे असं म्हणायचं होतं, पण मी मधात पॉज घेतला, पण मग ते काय झालं? त्याचा चुकीचा अर्थ झाला, म्हणून त्याला सन्निधी म्हणतात. ठीक आहे, म्हणजे गॅप घेऊन तिथे विलंबाने उच्चारणे. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर शब्दार्थ बोधक वृत्ती. आता हे 4 प्रकार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. कोणकोणते? अभिध्या म्हणजे काय? वाक्यातील शब्दाद्वारे त्याचा सरळ अर्थ व्यक्त होतो. म्हणजे कसं? तर बघा
औषध सेवनाने रुग्णाला रोगापासून मुक्ती मिळते. डायरेक्ट त्याचा सरळ अर्थ हा दिसतो, त्याच्यात काही लॉजिक लावायची गरज नाही. औषध सेवन केल्याने रुग्णाला रोगापासून मुक्ती मिळते. त्याने लक्षण म्हणजे वाक्य उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ न होता त्या लक्षणाने दुसरा अर्थ होतो. त्याच्यामध्ये वेगळा मिनिंग निघतो. जसं की ह्या व्यक्तीमध्ये मधुमेह हा रोग कायमचा घर करून राहिला आहे. आता घर करून राहिला आहे, आता हे जे आहे सेंटेन्स, याच्यामध्ये खरंच एक घर बांधलं आहे का? नाही. त्याच्यात तो जो मधुमेह जो रोग आहे तो त्याच्यात इन्फिनाईट टाईमसाठी तिथे तो आता त्याला झालेला आहे असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे वेगळा अर्थ आला या सेंटेन्सचा. बरोबर. तेच त्यांचं म्हणणे की लक्षण म्हणजे काय तर एक दुसरा अर्थ होणे त्याचा. ठीक आहे, शब्दशः अर्थ न होणे. व्यंजनामध्ये काय तर व्यंग अर्थाचा बोध करून देणारी वृत्ती म्हणजे व्यंजना. आता म्हणजे कसं की बघा, गंगा पदाने पावित्र्य शुद्धता पुण्यत्व हे गुण लक्षात येतात, हे व्यंजन वृत्तीने कळतात. म्हणजे सपोज आपण गंगा हा शब्द म्हटला तर आपल्याला लगेच मग आठवतं गंगा कशी पवित्र आहे. ठीक आहे, शुद्धता पुण्यत्व मिळते गंगेत स्नान केल्याने. तेच जे एक शब्द हे केल्यावर आपल्याला त्याच्या क्वालिटी समजतात व्यंजनाने. ठीक आहे. नंतर तत्पर्याख्या म्हणजे काय, काही शब्दाचे अनेक अर्थ असतात व अभिध्या, लक्षणा व व्यंजना या 3 शक्तीने अर्थाचा बोध होत नाही. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, रस लॅबमध्ये वापरणारा जो रस असतो सेम ॲज पहिल्याच्यामध्ये, म्हणजे एकाला वेगवेगळे मिनिंग्स. परत फळांचा रस, तो रस वेगळा. रसधातू, तो रस वेगळा. ठीक आहे, असं वेगवेगळ्या रसाचे मिनिंग आहे. झालं. तर सेकंड चॅप्टर आहे आपला प्रत्यक्ष प्रमाण. ठीक आहे, हा थोडा इझी आहे, मला तरी हा इझी जातो. बघा, तर त्याची निरुक्ती पाठ करायची. झालं. व्याख्या पाठ करायची. प्रत्यक्ष ज्ञानकरणं प्रत्यक्षम. झालं. इंद्रियार्थ सन्निकर्ष जन्य ज्ञानम इति प्रत्यक्ष. प्रत्यक्ष प्रमाणाचे लक्षण हे सुद्धा करायचे. आत्म इंद्रिय मन अर्थानाम सन्निकर्षात प्रवर्तते. सिंपल आहे. आता चरक विमान स्थानानुसार प्रत्यक्षाचे 2 प्रकार सांगितले, मानस प्रत्यक्ष, इंद्रिय प्रत्यक्ष. मानस प्रत्यक्षामध्ये सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न बुद्धी. इंद्रिय प्रत्यक्षामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध. प्रत्यक्ष ध्यान प्रकार. आता हे आहे आपला क्वेश्चन. ठीक आहे, डायरेक्ट क्वेश्चन. प्रत्यक्षाचे 2 टाईप्स आहे, निर्विकल्प आणि नंतर सविकल्प. पहिले निर लिहायचं मग सविकल्प. सविकल्पकचे 2 टाईप्स आहे. ठीक आहे, कोणकोणते? लौकिक, अलौकिक. चार्ट हे पाठच पाहिजे PVचे. लौकिकचे 2 टाईप्स, बाह्य, अभ्यंतर. अलौकिकचे 3, सामान्य, ज्ञान आणि योगज. योगजचे पुन्हा 2, युक्त आणि युंजान. ठीक आहे, असे ते आहे. एवढं आपल्याला. आता लौकिकमध्ये काय तर आता मी तुम्हाला सांगते की लौकिकमध्ये काय, तर त्याच्यात बाह्य म्हणजे काय की जे आपले बाह्य इंद्रिय आहे, कान नाक घसा जे असेल ते अभ्यंतरमध्ये मन येतात. ठीक आहे, ते सर्व एक एक बघू. आता निर्विकल्पक ज्ञान म्हणजे काय तर की आपल्याला एखादी वस्तू सपोज आपल्याला सांगितली आहे. ठीक आहे, तर त्याचे आपल्याला ज्ञान होते, ती समजते ती वस्तू आहे काहीतरी, पण फक्त त्याचे एक समजतं की ठीक आहे एक वस्तूच आहे. आता सपोज हा मार्कर आहे माझ्यासमोर आला. ठीक आहे, निर्विकल्पक ज्ञान बघतो आहे. आता माझ्यासोबत ही वस्तू मला विचारली की हे काय आहे, तर मी काय म्हणेल मार्कर आहे. दॅट्स इट. एवढंच म्हणजे निर्विकल्पक ज्ञान. झालं, एवढंच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये याचं गुण की ब्लॅक मार्कर आहे, हा इथे व्हाईट कलर आहे, ब्लॅक कलरचं त्याचं हे आहे, लीड आहे. ठीक आहे. सो हे सर्व त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. टेम्पररी मार्कर आहे, हे मी याचं ज्ञान झालं का मला? नाही. म्हणजे ते फक्त निर्विकल्पक ज्ञान आहे की जस्ट एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं नाव काय आहे? मार्कर. बस एवढंच. त्यानंतर सविकल्पक ज्ञान. आता याच्यामध्ये कसं, आता हा मार्कर आहे, पण आता मी काय म्हणेल हा मार्कर आहे, हा ब्लॅक मार्कर आहे, याची कॅप ब्लॅक आहे, हा टेम्पररी मार्कर आहे. सो हे काय झालं? सविकल्पक ज्ञान. म्हणजे याच्या सगळ्या गोष्टी मला त्याचं ज्ञान झालेलं. कळलं? म्हणजे प्रकारासहित ज्ञान होते, त्याच्या वस्तूचे रूप गुण जाती नाव यांचे ज्ञान होते. तर सविकल्पक प्रत्यक्ष प्रकार बघितले आपण कोणते? लौकिक, अलौकिक. आता फर्स्ट लौकिक म्हणजे काय तर त्याच्यामध्ये बाह्य अभ्यंतर. लौकिकमध्ये आपल्याला डायरेक्ट ज्ञान होते,
जसं की बाह्यमध्ये बघा, श्रोतसमध्ये श्रोतेंद्रिय आणि स्पर्शामध्ये स्पर्श करून, चक्षुनी दिसून, रसानी टेस्टनी, घ्राणज म्हणजे गंध. ठीक आहे, येतं तुम्हाला हे. नंतर अभ्यंतर मनाने, मनाद्वारा सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न बुद्धी हे समजतं. ठीक आहे. आता अलौकिक, अलौकिकमध्ये 3 टाईप्स होते. ठीक आहे. सो अलौकिक म्हणजे काय तर इंद्रियाशी साक्षात संबंध न येता आपल्याला ज्ञान होते. ठीक आहे. म्हणजे हे जे 5 इंद्रिय आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्ञान होते. ते कसे बघा, तर ते होते अनुमानाने ज्ञान होते. तर फर्स्ट आहे सामान्य लक्षण, जसं की वस्तूच्या सामान्य जातीचे ज्ञान करणे, वस्तूचे सामर्थ्य न होता सुद्धा ज्ञान होते. आणि अलौकिक प्रत्यक्षद्वारा कोणताही पदार्थ, जाती, वर्ग किंवा विषयाचे असे प्रत्यक्षात्मक ज्ञान झाल्यावर त्यात संपूर्ण पदार्थ, जाती किंवा विषयाचे ज्ञान होते. जसं की शीतावरून भाताची परीक्षा. सिंपल आहे. अलौकिक ज्ञानमध्ये सामान्य ज्ञान म्हणजे कसं की एक गोष्ट आहे तर त्याचं फक्त एक थोडीशीच त्याच्यापैकी एक गोष्ट जर आपण घेतली, सपोज भात आहे, जर आपल्याला तो शिजला आहे का ते बघण्यासाठी फक्त त्याचं आपण एक कण घेतो आणि त्याला दाबून बघतो. त्यावरून सपोज एक कण जर शिजला तर आपण असं डिक्लेअर करतो की पूर्ण भात शिजला आहे. म्हणजे छोट्याशा गोष्टीवरून पूर्ण त्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला होतं. ठीक आहे, हे सामान्य लक्षण. नंतर ज्ञान लक्षण, याच्यामध्ये काय की त्याच्या विशिष्ट जातीचे ज्ञान होते. ठीक आहे, गुणांचे ज्ञान होते आणि त्याला डायरेक्ट स्पर्श न करता, कोणत्याही इंद्रियाचा डायरेक्ट हे न होता. जसं की बर्फाला बघून आपल्याला काय वाटतं, हा थंड आहे ऑब्व्हियसली, कारण आपल्याला आधी ते आपण त्याचं प्रत्यक्ष ज्ञान घेतलेलं होतं त्याला टच करून. ठीक आहे, खूप आधी. सो आपल्याला न टच करता देखील आपण म्हणू शकतो की बर्फ हा थंड आहे. बरोबर. हे काय झालं, विदाऊट टचिंग, म्हणजे डायरेक्ट त्याचं कॉन्टॅक्ट न होता आपल्या इंद्रियाशी आपल्याला ते लक्षात आलं, म्हणजे हे ज्ञान लक्षण झालं. ठीक आहे. त्याच्या आता योगज लक्षण, याच्यामध्ये योगी पुरुषांद्वारे झालेले त्यांना ज्ञान. तर युक्त म्हणजे काय कर, योगी पुरुषांना सर्व पदार्थाचे सदैव ज्ञान होत असते. ठीक आहे, म्हणून तिथं लिहिणार. आणि युंजन म्हणजे योगी पुरुषांना ज्ञानाच्या सहाय्याने पदार्थाचे ज्ञान होते. ठीक आहे, ते साधना करून त्यांना पदार्थाचे ज्ञान होतं. झालं. तर सन्निकर्ष, हे जे श्लोक लिहायचं. ठीक आहे. आता सन्निकर्ष कसं आहे, नित्य संबंध आहे आणि अनित्य संबंध म्हणजे सन्निकर्ष. चला, लौकिक प्रत्यक्षाचा इंद्रियार्थ सन्निकर्ष, संयोग सन्निकर्ष. आता त्याचे 6 आहेत. ठीक आहे. आता हे येऊ शकतं आपल्याला. ठीक आहे, SAQला. सो फर्स्ट आहे संयोग सन्निकर्ष म्हणजे इंद्रियांचं त्यांच्या विषयाचे ज्ञान होणे आणि हे संयोग सन्निकर्षाचे ज्ञान होते. ठीक आहे. जसं की हे सगळे इंद्रियांचे डायरेक्ट आपल्याला ज्ञान होणे इंद्रियामुळे. ठीक आहे. तर संयुक्त समवाय म्हणजे काय तर इंद्रियाने इत्यात राहणाऱ्या गुण कर्म प्रत्यक्ष ज्ञान होणे. ठीक आहे. जसं चक्षुचा संयोग घटाशी होतो, म्हणजे आपल्याला ते इंद्रियाने समजणे. ठीक आहे. नंतर संयुक्त समवेत संवाद म्हणजे चक्षुरादी इंद्रियाचा विषयाशी होणाऱ्या त्या 3 सन्निकर्षाने द्रव्यावर समवाय संबंधाने राहणारे गुण व कर्म आणि ह्या गुणांवर राहणाऱ्या जाती, म्हणजे आपल्याला त्याचे गुण कर्म त्याची जाती हे सर्व समजतं संयुक्त समवेत समवायमध्ये. आणि समवाय सन्निकर्ष म्हणजे नित्य संबंधाला समवाय संबंध म्हणतात आणि आकाश व शब्दगुण यांच्यात समवाय संबंध आहे, म्हणजे एकदम क्लोजलेस संबंध आकाश आणि शब्द हा गुणमध्ये. बरोबर. संवेद समवाय म्हणजे शब्दात ही जाती असते, जसं त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, मेन कॅरेक्टरिस्टिक्स. जसं समवायमध्ये संवेद समवाय, आवाज कशामध्ये स्त्री पुरुष वाहनाचा आवाज असतो. बरोबर. ध्वनी कशात आहे, हृदय फुफ्फुस. ठीक आहे. आणि काय आता विशेष अभाव म्हणजे अभावाचे प्रत्यक्ष ज्ञान ज्याद्वारे होते. उदाहरणार्थ आज वर्ग शांत आहे म्हणजे अभाव होतो ना, आपल्याला एक अभावाचं देखील ज्ञान होते की शांत वर्ग असल्यावर आपल्याला तिथे समजतं की तिथे ध्वनीचा अभाव आहे. झालं. आता आयुर्वेदानुसार इंद्रियार्थ सन्निकर्षाचे प्रकार. सात्म्य म्हणजे शरीरासाठी योग्य असलेला, असात्म्य शरीरासाठी अयोग्य नसलेला, हीनयोग, मिथ्यायोग, अतियोग. आता हे जे 3 आहे हे सर्वात लिहायचे आपल्याला. हीनयोग म्हणजे कमी होणे, म्हणजे कमी आपल्याला सर्व गोष्टी कमी आपल्याला ज्ञान होणे. मिथ्यायोग म्हणजे काय तर चुकीचंच होणे, डायरेक्ट अपोजिटच ज्ञान होणे. आणि अतियोग म्हणजे जास्त ज्ञान होणे. ठीक आहे. तर प्रत्यक्ष बाधक हेतू. ठीक आहे, हे करायचे क्वेश्चन. तर काय
अस्तित्वात असलेल्या पदार्थाचे सुद्धा ज्ञान होत नाही आणि काही असे बाधक भाव किंवा हेतू आहे. हे करायचंच आहे प्रत्यक्ष बाधक हेतू. ठीक आहे, बघा आहे फर्स्ट अति दूरात, म्हणजे खूप दूर असल्यावर आपल्याला ती गोष्ट दिसतच नाही. बरोबर, जसं की पक्षी हा स्टार्टिंगला दिसतो जवळजवळ उडताना, पण मग जेव्हा तो दूर जातो, अति दूर गेल्यावर तो आपल्याला त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. ठीक आहे, हे प्रत्यक्ष भातू हे हेतू आहे फर्स्ट. नंतर आहे सामिप्यात, म्हणजे एकदम जवळची वस्तू असली तर ते देखील आपल्याला सपोज एकदम जवळ बुक घेतलं ते देखील आपल्याला वाचता येत नाही. ठीक आहे, इंद्रिय घातात, म्हणजे काही इंद्रियांचं हे कॅपॅसिटी नष्ट झाल्यावर देखील आपल्याला ज्ञान होत नाही प्रत्यक्ष. देन मनोअवस्थानात, म्हणजे आपल्या मनाच्या अवस्थेमुळे सुद्धा आपल्याला सपोज एकाग्र नसतं, कॉन्सन्ट्रेशन नसतं, आपलं मन दुसरीकडे असतं, तेव्हा देखील प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. नंतर सूक्ष्मात, म्हणजे एकदम बारीक मायन्यूट असते जसं की मायक्रो ऑर्गॅनिझम, ते सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने दिसत नाही. त्यानंतर व्यवधानात, म्हणजे काय की आवरण असले, जर सपोज आता हे माझ्या बॉडीमध्ये बोन्स आहे. ठीक आहे, पण आता हे दिसतं आहे का मला प्रत्यक्ष नाही, कारण याच्यावर स्किनचे आवरण आहे. ठीक आहे, दॅट्स वाय आवरण म्हणजे व्यवधानात. ठीक आहे, त्यानंतर अभिभावात, म्हणजे दुसरा अर्थ पराभव होऊन, जसं की म्हणजे अभिभावात म्हणजे काय बेसिकली सपोज आता इथे एक लाऊडस्पीकर लावलेला आहे आणि मी सुद्धा बोलते, सो लाऊडस्पीकरचा आवाज जास्त येतो आहे, खूप जास्त, त्याच्यामुळे माझा आवाज येईल का तुम्हाला नाही. सो काय झालं, त्या मोठ्या आवाजामुळे माझा जो छोटा आवाज आहे तो अभिभाव झाला, म्हणजे तो म्हणजे अदृश्य झाला, म्हणजे त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, म्हणून ते अभिभावात. ठीक आहे, आता काय समान अभिभावात, म्हणजे कसं की एका गोष्टीत दुसरी गोष्ट मिसळले, जसं की सपोज आपण जुने तांदूळ घेतले घरून आणि नवीन तांदूळ आणले मार्केटमधून आणि ते सपोज एकमेकांना मिक्स केले, तर आपल्याला ते डिफरंट करता येतील का वेगवेगळे? नाही. मग याला काय म्हणतात समान अभिभावात. ठीक आहे, जसं की अडल्ट्रेशन होतं, फूड अडल्ट्रेशन. नंतर इंद्रिय प्राप्त, आता हे झाले 8 टाईप होते हां. ठीक आहे, त्यानंतर आता नेक्स्ट टॉपिक आहे इंद्रिय प्राप्तकारित्व, म्हणजे इंद्रियाचा विषय कसं ग्रहण करतात, कसं करतात ते माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे, पहिले इंद्रिय म्हणजे बघतं प्रत्यक्ष. ठीक आहे, मग त्याचं ज्ञान ते मनाला देते, मन ते आत्म्याला देतो. ठीक आहे, मग यांचा संबंध होतो, मग ते बरोबर होतं. ते सरकारने काय सांगितले, आत्मा मन आणि इंद्रिय यांचा अर्थाशी संयोग होतो. मग स्पर्शनेंद्रियाचं सर्वव्यापी, मग मनाचा स्पर्शनेंद्रियाचा संयोग व इंद्रियाशी संयोग, मग बुद्धीकडे आकलन होते आणि निर्णय आणि आपण ते घेत असतो. ठीक आहे, झालं. ते श्रोत प्रत्यक्ष आवाजाचे ज्ञान कशाने होते, म्हणजे बघा आता आयुर्वेदात विविध यंत्राच्या सहाय्याने प्रत्यक्ष ज्ञानाच्या मर्यादा. आता हे सुद्धा एक क्वेश्चन येऊ शकतो की आला होता मागच्या वेळेस की आयुर्वेदामध्ये काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे परीक्षेचं. ठीक आहे, सो आपल्याला ते लिहायचं आहे. काय आहे प्रत्यक्ष, कुठे कुठे यूज होतं, श्रोत प्रत्यक्ष म्हणजे ऐकून, जसं की स्टेथोस्कोपमध्ये. ठीक आहे, शिफ्टिंग डलनेस म्हणजे जलसंचिती होते. ठीक आहे, आटोप होईल, अध्मान होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, हार्टबीटसाठी. ठीक आहे, त्यानंतर स्पर्श प्रत्यक्ष टच करून, जसं की सपोज यकृत प्लीहा वृद्धी झाल्यावर आपण त्याचं पाल्पेशन करतो, परकशन करतो. ठीक आहे, देन चक्षु प्रत्यक्ष, जसं की एक्सरे, सोनोग्राफी, मलमूत्र याला बघून त्याचं डिस्कलरेशन, स्किनचं एनिथिंग. ठीक आहे, त्यानंतर रसना प्रत्यक्ष, द्रव्य टेस्ट करून. ठीक आहे, घ्राण प्रत्यक्ष, स्मेल करून देखील आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होते, काही विकृती असेल तर. ठीक आहे, झाला, संपला. त्यानंतर इंद्रिय विज्ञान. ठीक आहे, आता आयुर्वेदानुसार इंद्रिय उत्पत्ती अव्यक्त, तेच जे उत्पत्तीचं आहे आपलं सृष्टी उत्पत्ती, त्याच्यामध्ये इंद्रियाची उत्पत्ती कुठून झालेली आहे, महद्बुद्धी, मग अहंकार, मग पंचतन्मात्रा आणि पंचमहाभूत, एकादश इंद्रिय असं ते. ठीक आहे, सांख्यमतांनी काय सांगितले की इंद्रिय सात्विक अहंकारापासून राजसिक अहंकाराच्या सहाय्याने उत्पन्न झाली आहे. ठीक आहे, झालं. आता हे वेगवेगळ्या याच्यानुसार आता इंद्रिय भेद व संख्या. ठीक आहे, आता हा जो चार्ट आहे, ठीक आहे, हा एकदा बघून घ्यायचा. आता करणपासून आता हे काय बाह्यकरण आणि अंतःकरण. ठीक आहे, सो आता याच्यामध्ये काय बाह्यकरणमध्ये काय आपले पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. ठीक आहे, कोणते हे तुम्हाला बघून घ्या. आणि अंतःकरणामध्ये काय, आता हे लक्षात ठेवा. संख्यामध्ये काय मन बुद्धी अहंकार. योगमध्ये सांख्यदर्शनाने काय सांगितले, मन बुद्धी अहंकार. योगदर्शनाने मन बुद्धी अहंकार प्लस चित्त केलं ॲड. नंतर वेदांत दर्शनाने काय सांगितले, मन बुद्धी अहंकार चित्त प्लस आत्मा. झालं. त्यानंतर पंचज्ञानेंद्रिय
इंद्रिय पंचम, ठीक आहे. तुम्ही केलं असेल संहितामध्ये, नसेल केलं तर बघा, हे पंचज्ञान कॉलम करायचं, पहिले चार्ट काढून घ्यायचं स्पेशली, म्हणजे तुम्हाला लिहिता येईल एक्सप्लेनेशन, ठीक आहे. पंच इंद्रिय, मग पंच इंद्रियाचे द्रव्य, ठीक आहे. मग पंचेंद्रिय अधिष्ठान आणि पंचेंद्रियाचा अर्थ आणि पंचेंद्रियाची बुद्धी, असं तिथे तुम्हाला काढायचं आहे, ठीक आहे. प्रत्येकाचं लिहायचं. आणि कर्मेंद्रिय, ठीक आहे. हस्तपाद गुद उपस्थ आणि जिव्हा, ठीक आहे. याच्यामध्ये काय काय आहे तुम्ही हे बघून घ्या. झालं, संपलं. त्यानंतर आहे अनुमान प्रमाण, ठीक आहे. आता अनुमान प्रमाण कसं, तर बघा, निरुक्ती, आता अनुमानाची अनुमितीकरण अनुमानम, ठीक आहे. लक्षणं त्याचं लिहिणार, ठीक आहे. हे झालं सर्व. आता हे जे आहे टर्मिनॉलॉजीज, आता हे तुम्हाला याचे क्लिअर पाहिजे कन्सेप्ट, ठीक आहे. सो हेतू म्हणजे काय की ज्याच्या सहाय्याने साध्याचे ज्ञान होते, ठीक आहे. त्याला म्हणतात हेतू, म्हणजे एक कारण. हेतू म्हणजे कारण, ठीक आहे. जसं की धूर, धुरामुळे काय समजतं की आग लागली आहे, संपलं. साध्य म्हणजे काय की जी गोष्ट आपल्याला प्रूफ करायची आहे, म्हणजे काय प्रूफ करायचं आपल्याला की आग लागलेली आहे, ठीक आहे. ते झालं साध्य. हेतूद्वारे ज्याची सिद्धी होते ते साध्य. पक्ष म्हणजे आता ते जे साध्य आहे आणि त्याचे हेतू आहे ते कुठे आहे, त्याचं लोकेशन काय आहे, ते म्हणजे पक्ष, म्हणजे ठिकाण दिलेलं आहे, बरोबर. तर पक्षता म्हणजे काय, साध्य असून सिद्ध व्हायचे असते, त्याला पक्षता म्हणतात. सपक्ष म्हणजे ज्या ठिकाणी साध्य हे डेफिनेटली तिथेच असणार, त्याला आपण सपक्ष म्हणतो, ठीक आहे. जसं की स्वयंपाकघरामध्ये अग्नी असतो गॅसवर, बरोबर, ते काय झालं सपक्ष. विपक्ष म्हणजे ज्या ठिकाणी अग्नी हे असूच शकत नाही, जसं कशी पाण्यात, ठीक आहे. सरोवरामध्ये अग्नी असू शकतो का, नाही, म्हणजे ते काय झालं विपक्ष. व्याप्ती म्हणजे काय, आता हेतू आणि साध्य यांच्यातील जो अतूट संबंध असतो त्याला म्हणतात व्याप्ती. जसं जेथे जेथे धूर तेथे तेथे अग्नी, झालं. त्यानंतर व्यापक म्हणजे व्यापणारा, म्हणजे कोण, साध्य म्हणजे जी अग्नी आहे ती नेहमी काय करते, व्यापून टाकते, म्हणजे ते व्यापक आहे. आणि व्याप्य म्हणजे काय, व्यापला जाणारा, म्हणजे हेतू काय आहे, म्हणजे जे आपला धूर आहे तर तो काय करतो, व्यापला जातो, अग्नीद्वारे व्यापून जातो, ठीक आहे. पक्षधर्मता म्हणजे काय की व्यापाचे पक्ष, पक्षावर राहणे, हेतू पक्षावर राहणे, म्हणजे धुराचे पर्वतावर राहणे, याला पक्षधर्मता. पक्षधर्मता बेसिकली की हेतूसुद्धा हा कुठे पाहिजे, पर्वतावर पाहिजे, का, कारण पर्वतावरच अग्नी आहे म्हणून, म्हणजे ती पक्षधर्मता झाली. परामर्श म्हणजे व्याप्तीने युक्त असे पक्षधर्मतेचे ज्ञान, ठीक आहे. अनुमिती म्हणजे परामर्शातून होणारे ज्ञान म्हणजे अनुमिती. अनुमान म्हणजे अनुमितीसाठी बुद्धीमध्ये झालेले प्रपंच झालं. अनुमानाचे प्रकार, ठीक आहे, लक्षात ठेवा. चरकोक्त, न्यायोक्त आणि तर्कसंग्रह. चरकोक्त कोणते, भूतकालीन, वर्तमानकालीन, भविष्यकालीन. न्यायदर्शनोक्त शेषवत, पूर्ववत, सामान्यत दृष्ट. तर्कसंग्रहाचे स्वार्थानुमान, परार्थानुमान, ठीक आहे. याच्यापैकी कोणतंही तुम्हाला एकाचं SQ येऊ शकतो, ठीक आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर चरकानुसार, ठीक आहे. अनुमान, लक्षणं व भेद, ठीक आहे. हे श्लोक सगळं भेद. वर्तमान म्हणजे अप्रत्यक्ष अग्नीच्या धुरावरून अग्नीचे अनुमान, म्हणजे प्रेझेंटमध्ये जे अग्नी लागली आहे ती का समजते, कारण तिथे धूर आहे प्रेझेंटमध्येच. तर भूतकालीन कसं समजणार आपण, अनुमान कसं लावणार की जसं की वर्तमानमध्ये हेतू आहे आणि भूतकाळामध्ये साध्य होतं. जसं की गर्भ कुठं आहे, गर्भ भूतकाळामध्ये होता, ठीक आहे, का स्त्रीच्या याच्यात. पण इथे काय आहे की सपोज आपण म्हणू शकतो की गर्भ, सपोज आता प्रेझेंटमध्ये एक स्त्री सपोज गर्भवती आहे, तर त्याचं मागे हे झालं असेल, मैथून झालं असेल, हे आपण समजू शकतो. देन भविष्यकालीन म्हणजे फ्युचरमधलं, की वर्तमान हेतूवरून प्रत्यक्ष अशा भविष्यकाळातील साध्याचे, म्हणजे सपोज आता आपण बीज प्रेझेंटमध्ये सपोज आपण बीज जमिनीत पुरलं तर भविष्यामध्ये आपल्याला त्याचं झाड मिळणार आहे. तर मग जे झाड आहे ते साध्य आहे आणि जे बीज आहे ते हेतू आहे. हेतू प्रेझेंटमध्ये आहे, साध्य भविष्यात आहे, म्हणून भविष्यकाळी, ठीक आहे. समजलं हे लक्षात ठेवा, ठीक आहे. तर न्यायोक्त, पूर्ववत म्हणजे भविष्यकालीन सेम,
शेषवत म्हणजे भूतकालीन, सामान्यतः दृष्ट म्हणजे वर्तमानकालीन. आता हे MCQसाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, MCQ याच्यावर येऊ शकतो. पूर्ववत म्हणजे काय येणारच आहे एक. तर्कसंग्रह होतो. अनुमान प्रकार. स्वार्थानुमान म्हणजे काय तर स्वतःला संशय दूर करण्यासाठी केलेले अनुमान, स्वार्थानुमान. सिंपल. त्याच्यात 3 अवस्था दिल्या आता. ठीक आहे, आता हे आहे आपला क्वेश्चन. ठीक आहे, हेतुदर्शन म्हणजे काय तर हेतू बघणे, हेतुदर्शन. पर्वतावर दिसणे, जसे धूर पर्वतावर दिसणे, हा झाला हेतुदर्शन. साध्य संशय, मग आपण त्याच्यावर लॉजिक लावणार की हां पर्वतावर धूर दिसला आहे म्हणजे काय, पर्वतावरच आग लागली असणार. झालं. ते व्याप्तिस्मरण. मग आता व्याप्तिस्मरण म्हणजे काय की हेतू आणि साध्य यांचा संबंध म्हणजे व्याप्ती होतं. ठीक आहे, आणि त्याला आपण रिकॉल करतो आहे. अरे हां, याच्या आधीसुद्धा मी एका ठिकाणी बघितलं होतं की जिथे धूर होता तिथे अग्नी आहे. म्हणून ते कसं होतं, ते आपण कुठं बघितलं होतं. एक परफेक्ट एक्झाम्पल स्वयंपाकघर होतं त्याचं, कारण स्वयंपाकघरामध्ये अग्नी असतो आणि तिथूनच धूर आला होता आणि तिथे आपण तसं लिहिणार. मग ते स्वयंपाकघर काय लिहायचं, व्याप्तिस्मरण. ठीक आहे, सिमिलर एक्झाम्पल त्याच्यासारखं. त्यानंतर लिंग परामर्श. ठीक आहे, मग त्याच्यामुळे वरीलप्रमाणे अग्नीने व्यापलेला धूर जो आहे तो पर्वतावर आहे व स्वयंपाकघरातही होता, मग तो संबंधित आहे व्याप्तीशी. अनुमिती, मग याच्यावरून सिद्ध झालं की पर्वतावर सुद्धा अग्नी आहे असे ज्ञान होते. म्हणजे बेसिकली एक थेरम असतो जसं की मॅथमध्ये, आणि त्याला प्रूफ करायचं आहे. हे 5 पॉईंट्स आहे. कोणते? हेतुदर्शन, साध्य संशय, व्याप्तिस्मरण, लिंग परामर्श, अनुमिती. संपलं. त्यानंतर परार्थानुमान म्हणजे आता दुसऱ्याला ध्यान करून द्यायचं आहे आपल्याला. आता स्वतःला आपल्याला ध्यान झालं, आता दुसऱ्याला सुद्धा आपल्याला समजून सांगायचं आहे की इथे अग्नी आहे. ठीक आहे, ते कसं करणार? फर्स्ट आहे प्रतिज्ञा. ठीक आहे, आता इथे थेरमसारखं लिहायचं आहे. कसं? प्रतिज्ञा म्हणजे काय की जे सिद्ध करायचे आहे ते पहिले लिहून टाकायचं की पर्वतावर अग्नी आहे. झालं. त्यानंतर हेतू सांगायचा, हां कारण तिथे धूर दिसतोय मला. चला. नंतर उदाहरण द्यायचं, सेम ॲज स्वयंपाकघरात मी पाहिलं होतं की तिथे धूर होता कारण तिथे अग्नी होता. ठीक आहे. नंतर उपनाम करायचं, त्याला उपमान की उदाहरणाच्या अनुसार. मग याच्यावरूनच बघा कंपॅरिझन करा की स्वयंपाकघर आणि हे सुद्धा सिमिलर आहे. त्यानंतर निगमन की मग यावरील 4ही याच्यानुसार हे प्रूफ होते, हेन्स प्रूफ की पर्वतावर सुद्धा अग्नी आहे. ठीक आहे. आता व्याप्तीचे प्रकार. अन्वय व्याप्ती, व्यतिरेक व्याप्ती. अन्वय व्याप्ती म्हणजे काय की होकारात्मक विधानाने सिद्ध होणारी व्याप्ती. ठीक आहे, जसं की यत्र यत्र धूम तत्र तत्र अग्नी. तर व्यतिरेक व्याप्ती म्हणजे काय की अभावाने सिद्ध होणारे, म्हणजे जेथे अग्नी नाही तेथे धूरही नाही. ठीक आहे. आता अन्वय व व्यतिरेक लिंगाचे हेतू. ठीक आहे, केवळ अन्वय लिंग हेतू याच्यामध्ये काय होतं की अनुमान सिद्ध होत नाही कारण तसा दृष्टांत नसतो. आणि केवळ व्यतिरेकीमध्ये जसं की असा हेतू ज्याने फक्त व्यतिरेक व्याप्तीने आगमन सिद्ध होते, अन्वयाने सिद्ध होत नाही. जसं की पृथ्वी अन्य तत्वापेक्षा भिन्न कारण त्याचा गुणगंध आहे, जो अन्य द्रव्याहून भिन्न नसतो, ते गंधमुक्तसुद्धा नसतो. ठीक आहे. त्यानंतर अन्वय व्यतिरेक हेतू, ज्या हेतूने अन्वय व्याप्ती व व्यतिरेक व्याप्ती दोन्ही दृष्टांत मिळवतात. जसं की जेथे अग्नी नाही तेथे धूमसुद्धा नाही. तर हेतू, व्याप्त व स्वरूप. ठीक आहे, हे तुम्ही लिहायचे. पक्षावर साध्य करण्यासाठी दिलेला पुरावा आहे. तर हेतूचे प्रकार. ठीक आहे, आपला LAQसाठी क्वेश्चन. सदहेतू, असदहेतू हे 2 टाईप्स आहे. फर्स्ट आहे सदहेतू. ठीक आहे, याचा चार्ट बनवून घ्यायचा आहे पहिले. ठीक आहे. सदहेतू म्हणजे काय की योग्य ज्ञान करून देणारा, साध्याचे सम्यक ज्ञान अभ्यास करून प्राप्ती उत्पन्न करत नाही. ठीक आहे, जसं यत्र यत्र धूम तत्र तत्र अग्नी. आता सदहेतूचे 5 लक्षणे आहे. कोणकोणते? पक्षे सत्वम म्हणजे काय की पक्षावर हेतूची उपस्थिती असणे, पर्वतावर धूम असणे. सपक्षे सत्वम म्हणजे हेतू सपक्षामध्येच सुद्धा व पक्षामध्ये सुद्धा असणे. सपक्ष म्हणजे काय तर स्वयंपाकघर की डेफिनेट जागा की त्याच्यावर हेतू हा असतोच. त्यानंतर विपक्षे असत्व. आता विपक्षे असत्व म्हणजे विपक्षावर हेतू नसणे, जसं की जलाशयात धूर नसतो. आता असत प्रतिपक्षत्व म्हणजे विरोधी भाव सिद्ध होतो, त्या पक्षाला सत प्रतिपक्ष म्हणतात.
ठीक आहे. जसं की हिमवर्षा व अग्नी या दोन गोष्टी सपोज आपण म्हटलं की त्या पर्वतावर अग्नी आहे आणि सेम आपण म्हटलं की त्या पदार्थावर हिमवर्षाव देखील होतो, तर हे पॉसिबल आहे का? नाही. मग त्याला असत प्रतिपक्ष म्हणायचं. नंतर अबाधित्व म्हणजे कसं असलं पाहिजे? ते अबाधित असलं पाहिजे. म्हणजे अबाधित नसल्यास ते हेत्वाभास होतो. जसं की पर्वतावर अग्नी दिसत असल्यास धूम निरुपयोगी आहे. जर सपोज हेतू न असताच आपल्याला ते ज्ञान होते, मग ते काय अबाधित आहे ना, बरोबर. म्हणजे डायरेक्ट आपल्याला अग्नी दिसते सपोज पर्वतावर, मग हेतूची गरजच नाही आहे. आता असद हेतू किंवा हेत्वाभास म्हणतात त्याला, किंवा अहेतू म्हणतात. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे चुकीचे ज्ञान हेतूमुळे होणे. ठीक आहे. आता हे याचे प्रकार आहे. ठीक आहे. चरकानुसार कोणते आहे? प्रकरणसम, संशयसम, वर्ण्यसम. तर्कसंग्रहानुसार हेत्वाभासाचे प्रकार बघा. चरकांनी म्हटलं आहे अहेतू म्हटलं आहे त्याला, तर्कसंग्रहांनी काय म्हटलं आहे? हेत्वाभास म्हटले. ठीक आहे. पण हे एकच आहे दोन्ही पण. याचे प्रकार काय आहे? सव्यभिचार, विरुद्ध, सप्रतिपक्ष, असिद्ध, बाधित. सव्यभिचाराचे 3 टाईप्स: साधारण, असाधारण, अनुपसंहारी. असिद्धचे 3 टाईप्स: आश्रय, स्वरूप, व्याप्यत्व. ठीक आहे. विभाचारी हेत्वाभास. ठीक आहे. सर्वात पहिले व्याभिचारी हेत्वाभास, त्याच्यामधला साधारण. साधारणमध्ये काय की हेतू जेव्हा पक्ष, सपक्ष व विपक्षावर सुद्धा उपस्थित असतो. सिंपल एवढंच तिथं लिहायचं. म्हणजे पर्वतावर अग्नी आहे व तेथे सरोवरसुद्धा आहे असं आपण म्हणू शकतो. देन असाधारण सव्यभिचार, याच्यामध्ये काय हेतू फक्त पक्षावरच राहत असतो, सहपक्ष व विपक्षावर नाही. समजला? जसं की पृथ्वीवर गंध आहे, पृथ्वीवरच गंध असू शकतो. गंध हे जे गुण आहे तो दुसरीकडे नसतो. त्यानंतर अनुपसंहारी, याच्यामध्ये काही पक्षच व्यापक असल्यामुळे अन्वयात्मक व व्यतिरेकात्मक देता येणार नाही. जसं की सर्व अनित्य आहे प्रमेयत्वामुळे. जसं की पक्ष म्हणजे सर्व, साध्य म्हणजे अनित्य, हेतू म्हणजे प्रमेयत्व. तर विरुद्ध हेत्वाभास म्हणजे विरोधी अभाव होणे. जसं की ज्या हेतूने साध्य सिद्ध होण्याऐवजी साध्याचा विरोधी भाव सिद्ध होतो. म्हणजे मनुष्य अमर आहे कारण तो जन्माला आला. आता हे वाक्य आहे बरोबर. सो याच्यामध्ये काय मनुष्य अमर आहे म्हणजे काय की मनुष्य मरू नाही शकत. पण याच्यासोबत पुढचं वाक्य काय म्हटले की कारण तो जन्माला आला. आता जन्माला आला आहे तो म्हणून तो मरणारच ना, बरोबर. कारण जर तो अमर असता तर तो जन्मालाच नसता आला. ठीक आहे. कारण जो व्यक्ती जन्माला येतो तो मरणारच. सो हे जे आहे थोडंसं अपोजिट आहे हे सेंटेन्स. या सेंटेन्समध्येच अपोजिट गोष्टी आहेत. ठीक आहे. आता सत प्रतिपक्ष हेत्वाभास म्हणजे काय साध्याचा अभाव सिद्ध करणारा दुसरा हेतू त्या पक्षावर उपस्थित असतो. जसं की मनुष्य अहिंसक आहे कारण तो स्वतः कोणाची हिंसा करत नाही. हे म्हणते सपोज मी आहे तर मी अहिंसक आहे का? कारण मी स्वतः कोणाला मारत नाही. पण मी सपोज जर मी दुसऱ्यांना सांगते की यांना मारा तर तरी देखील मी हिंसक झाले ना. सो हे वाक्य देखील चुकीचं आहे, सतप्रतिपक्षामध्ये येते. ठीक आहे. देन असिद्ध हेत्वाभास, याच्यावर 3 टाईप्स आहे. आश्रय असिद्ध म्हणजे अनुमान करताना त्याचा जो पक्ष आहे तो उपस्थितच नसतो. जसं की आकाशातील कमळ हे सुगंधी. आकाशात कमळच असतं का? नाही, आकाशात कमळच नसतं, ते सरोवरामध्ये असतं. सो तिथे पक्षच नाही आहे. सो त्याचं काही लॉजिकच नाही आहे. म्हणजे त्याला आश्रय असिद्ध. देन स्वरूप असिद्ध म्हणजे हेतूचे स्वरूप जसे सांगले तसे नसणे. जसं की शब्द हा गुण आहे कारण तो डोळ्याने दिसतो, पण शब्द हा डोळ्याने दिसतच नाही. हा कानाने आपण ऐकू शकतो. समजलं? देन व्यापत्व असिद्ध म्हणजे हेतू हा व्याप्य न होता व्यापक असेल. ठीक आहे. म्हणजे जेथे जेथे धूर तेथे तेथे अग्नी. आता बाधित हेत्वाभास म्हणजे बाधित झाला आहे तो म्हणजे ज्या हेतूच्या साध्याचा अभाव दुसऱ्याच्या प्रमाणे सिद्ध होतो. जसं की त्या हेतूला बाधित हेत्वाभास म्हणतात. उदाहरणार्थ अग्नी अनुष्ण असतो कारण तो द्रव्य आहे म्हणून. अग्नी द्रव्य असतो का? नाही, पण तो अनुष्ण आहे हे बरोबर आहे सेंटेन्स, पण तो द्रव्य आहे म्हणून हे चुकीचं झालं. ठीक आहे. म्हणजे हे बाधित झाले काहीतरी तिथे. नंतर आता चरकानुसार 3 प्रकार आपले इथे. सो फर्स्ट आहे प्रकरणसम अहेतू म्हणजे जेव्हा पक्ष व हेतू एकच असतात त्याला म्हणतात प्रकरणसम. जसं की
शरीराहून भिन्न असणारा आत्मा नित्य आहे शरीराहून भिन्न असल्यामुळे. जसं की पक्ष काय आहे, शरीराहून भिन्न आत्मा हा पक्ष झाला. साध्य काय आहे, नित्यत्व. आणि हेतू काय, शरीराहून भिन्न आत्मा म्हणजे पक्ष आणि हेतू हे एकच असतात तेव्हा प्रकरण सम होतं. संशय सम म्हणजे हेतू संशय निर्माण करण्यास कारणीभूत असेल. जसं की मनुष्य चिकित्सक आहे कारण तो आयुर्वेदाबद्दल काही विषय बोलत आहे. आता हे संशय सम आहे, कारण सपोज एखादा रँडम व्यक्ती तो मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा शिकत नाही आणि त्यांनी म्हटलं, सपोज त्याला काहीतरी असं ज्ञान आहे आयुर्वेदाबद्दल 2-3-4 गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या, मग आपण त्याला असं म्हणू शकतो का की तो वैद्य आहे, चिकित्सक आहे? नाही, हे चुकीचं आहे. मग त्याला संशय सम म्हणणार. त्यानंतर वर्णसम म्हणजे साध्य सिद्ध व्हायचे असते तसेच दृष्टांतसुद्धा सिद्ध व्हायचा असतो. ठीक आहे, ते व्याप्ती सिद्ध होत नाही. म्हणजे ते जे साध्य सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्याचं एक दृष्टांत, एक एक्झाम्पलसुद्धा पाहिजे असतं ना. पण तिथे एक्झाम्पलच सिद्ध नसेल तर ते साध्य सिद्ध असं होईल का? नाही. झालं. त्यानंतर युक्तिप्रमाण. युक्तिप्रमाणमध्ये काय, त्याची निरुक्ती लिहिणार. ठीक आहे, युक्तीचे लक्षण लिहिणार. आता ह्याच्यामध्ये हेच इम्पॉर्टंट आहे युक्तीसाठी. ठीक आहे, SAQसाठी. ठीक आहे, युक्तीचे प्रमाणचे उदाहरण लिहायचे. ठीक आहे, ज्ञात विषय. ठीक आहे, अज्ञात विषय. त्यानंतर युक्ती प्रमाण व अनुमान प्रमाणचे साम्य व भेद. बघा म्हटलं मी, हे आपल्याला आलं पाहिजे. साम्य काय आहे, दोन्ही अप्रत्यक्ष असतात, तिन्ही काळात विषयाचे ध्यान देतात, तर्कशक्तीची आवश्यकता दोन्हीमध्ये असते. युक्ती म्हणजेच काय, लॉजिक. आता भेद, युक्ती आणि अनुमानाचे भेद. युक्तीमध्ये काय, हेतू व साध्य याचे संबंध निश्चित असतात. ठीक आहे, अनुमानामध्ये हेतू साध्य संबंध अत्यंत आवश्यक असतात. ठीक आहे. त्यानंतर इथे काय, अनेक हेतूच्या सहाय्याने साध्याची निश्चिती होते, पण अनुमानामध्ये एकच हेतू असतो. आणि युक्तीमध्ये काय, चिकित्सा करताना उपयुक्त असते आणि अनुमान हे व्याधी निदान करण्यासाठी असते. आणि युक्ती हे केवळ औषधाने योग्य रोगी बरा होत नाही, त्यासाठी अनेक गोष्टीची आवश्यकता होते, हे युक्तीमुळे समजतं. पण अनुमानासाठी काय आहे की रुग्णाला मळमळ होत असल्यास त्याला उलटी होण्याची शक्यता, हे आपण अनुमान लावू शकतो. उदाहरण आहे. आता युक्तीप्रमाणेच वैशिष्ट्य महत्त्व. रोगनिदानामध्ये काय, युक्तीचे जुंभा जांभई आले, सपोज डोळ्यात आग झाली, अन्नद्वेष झाला, तर आपण काय युक्ती लावतो की याला ज्वर असेल. ते स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी दोष अग्निधातू हे समान याच्यात असले पाहिजे. मल. ठीक आहे, साम्यावस्था हा मग त्यांनी स्वास्थ्य होतं, मग प्रसन्न होतं, आत्मा इंद्रिय म्हणा. ठीक आहे, युक्ती. औषध निर्माणमध्ये सुद्धा युक्ती लागते, कारण कच्चा माल गोळा करायचा आहे, वनस्पती योग्य प्रमाणात पाहिजे, हे सगळं युक्तीमुळेच होतं. चला, हे आपल्याला आयुर्वेद उपयोगितामध्ये ह्या गोष्टी ज्या आहे ह्या आल्या पाहिजे. त्यानंतर उपमान प्रमाण. आता हे इझी आहे. उपमान प्रमाणाचं कोणी सांगितलं आहे, न्याय, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, पौराणिक आयुर्वेद. आता हे सुद्धा MCQ येऊ शकतो. ठीक आहे, MCQसाठी हे दर्शन वाचून जा डबल एकदा. निरुक्ती, उपमेय आणि नीती. उपमान. उपमान व्याख्या लक्षणं. त्यानंतर तर्कसंग्रहानुसार उपमिती, कारणम, अनुमानम. ठीक आहे. त्यानंतर उपमानाचे क्रिया सांगितले आहेत 4. सादृश्ययुक्त वाक्य म्हणजे कसं की वाक्य ऐकताना किंवा वाचताना, उदाहरणार्थ धातू स्तंभमध्ये धनुष्याप्रमाणे. म्हणजे बघा, आता इथं दिलं आहे की सादृश्ययुक्त वाक्य म्हणजे की बघून आपल्याला समजतं की हा डिसीज कोणता आहे. ठीक आहे. सो जसं की धनुस्तंभ हा जो आजार आहे, सो हा कसा समजतो की सपोज पेशंट आहे तो धनुष्यासारखा वाकडा होतो, म्हणून आपण म्हणू शकतो की त्याला धनुस्तंभ झालेला आहे. बरोबर. त्यानंतर एक मिनिट. नंतर सादृश्य वाक्य स्मरण म्हणजे जसं की धनुष्याप्रमाणे रुग्णाचे शरीर होते, वाकडे होते, त्याच्या अर्थ त्याचं स्मरण होते. त्यानंतर उपमान पदार्थ ज्ञान. ठीक आहे, याच्यामध्ये काय की त्याचं आपण एक्झाम्पल म्हणू शकतो की म्हणून हा रुग्ण धनुस्तंभ व्याधी पीडित. मग उपमानाचे 3 प्रकार आहे. सादृश्य धर्म विशिष्ट. ठीक आहे, वैधर्म्य धर्म विशिष्ट आणि असाधारण धर्म विशिष्ट. ठीक आहे, आणि हे तर्कसंग्रहाने सांगितले आहे, तर ते आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. सो एवढा आपला
सेकंड पेपरमध्ये आहे. ठीक आहे, काही डाऊट असेल तर विचारा. नोट्स पाहिजे असतील तर मला याच्यामध्ये कमेंट करा. ठीक आहे, मेसेज करा नंबरवर. ठीक आहे, थँक्यू.